नमस्कार. आज दिनांक 25 जानेवारी 2025. आपण पाहत आहात महाराष्ट्र शक्ती न्यूज चॅनल आणि आज आपण चर्चा करणार आहोत हृदय व रक्तवाहिन्या संबंधित आजार व मधुमेह प्रकार 2 टाळण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य खाण्याचे आरोग्यदायी लाभ व यासाठी मुलाखत घेत आहेत ज्येष्ठ योग व निसर्गोपचार तज्ज्ञ तसेच संशोधकीय अभ्यासक NIN पुणेचे डॉक्टर वाघमारे लक्ष्मीकांत भानुदास मार्गदर्शनासाठी बोलवलेले आहे ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ व सेंद्रिय शेती व्यावसायिक श्री सचिन गोपाळराव वळसंगीकर यांना. चला तर मग प्रत्यक्ष मुलाखतीस सुरुवात करू. मी डॉक्टर वाघमारे लक्ष्मीकांत भानुदास, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्फत मला रिसर्च फेलोशिप मिळालेली आहे आणि मी गांधी तत्वज्ञानामध्ये रिसर्च करतोय. तर या ठिकाणी श्री सचिन गोपाळराव वळसंगीकर सर आलेले आहेत, जे आपल्याला ज्यांचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे शिवाजी कॉलेज परभणीमधून, MSc ॲग्रिकल्चर ना सर, आणि ते सेंद्रिय पद्धतीनं शेती करण्याचा व्यवसाय करतात. आपण या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं डिटेल वर्गीकरण माहिती आपण या ठिकाणी सरांकडून जाणून घेणार आहोत. बापूजींचं एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं, जे की प्राकृतिक चिकित्सा प्रचार प्रसार खेडोपाडी करणे, खेडोपाडी जाऊन प्रत्येक नागरिकांना आरोग्य शिक्षण आणि त्याचबरोबर स्वच्छतेची शिक्षण लोकांना देऊन विविध आजार विकार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, हे बापूजींचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न आहे, की ज्यांनी 18 रचनात्मक विधायक कार्यांची एक पुस्तिका लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट ह्या त्यांच्या राहिलेल्या कामाचा उल्लेख आहे. तर आपण सध्या जी अन्नग्रहण करतो, शेतामधून उत्पादित झालेले भाजीपाला असेल किंवा धान्य असतील, ज्वारी असेल, कुठल्याही प्रकारचं असेल, किंवा आपण दूध वगैरे पासून सुद्धा सुरुवात करतो सकाळची. तर हे जे अन्न आहे ते पौष्टिक पद्धतीने जर आपण ग्रहण केलं, पद्धतीचं अन्न जर आपण ग्रहण केलं, तर आपल्याला वेगवेगळे विविध विकार होत नाही. मग त्यासाठी आपल्या सर्वांना रासायनिक युक्त शेतीबद्दल होणारे तोटे माहीत पाहिजेत. त्याचबरोबर सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं अन्नधान्य आणि शेती केल्याच्या नंतर काय लाभ होतो हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. यासाठी मी या विषयाचे एक्सपर्ट श्री सचिनजी वळसंगीकर साहेबांना मुलाखतीसाठी या ठिकाणी मी बोलवलेलं आहे. तर त्यांना मी आपल्या या विषयासंदर्भात काही प्रश्न विचारणार आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, आयुष मंत्रालय, भारत सरकार, पुणे यांचा एक संशोधकीय अभ्यासक म्हणून, त्याचबरोबर योग निसर्गोपचाराचा 1998 पासूनचा प्रॅक्टिशनर, प्रचारक, प्रसारक म्हणून, त्याचबरोबर इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी ही मुलाखत आयोजित केली आहे सर, की जेणेकरून लोकांना त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती चांगल्या पद्धतीनं ग्रहण करता यावं आणि त्या अनुषंगानं त्यांनी भविष्यामध्ये काळजी घ्यावी स्वतःची. तर सर नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला, की सेंद्रिय शेती म्हणजे काय, ते आपल्या श्रोत्यांना कृपया करून सांगावं. नमस्कार, मी सचिन वळसंगीकर बोलतो. सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक निविष्ठापासून निर्माण झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जसं की शेणखत, हा काही निसर्गात जनावरांपासून निर्माण होणार आहे, निसर्गात निर्माण होणारी प्रक्रिया. शेणखत असेल, पालापाचोळा असेल किंवा पालापाचोळा किंवा आणखी जे कुजणारे बरेचसे काही घटक आहेत, ती शेतीमध्ये टाकून
त्याच्यापासून जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवून मग जे आपल्या पदरामध्ये पडणारं उत्पन्न आहे त्या पद्धतीची केलेली जी शेती आहे तिला ही सेंद्रिय शेती असं आपल्याला म्हणता येईल. आणि सर, जैविक शेती आणि सेंद्रिय शेती हा. यामधला फरक काय आहे? बघा, सेंद्रिय शेती हा एक फार मोठा पॅटर्न आहे जो की शेतीच नाही, जिथं माणूस शेती करीत नाही त्या जंगलामध्ये सुद्धा हा निसर्ग धारा बोलला जातो. तिथले झाडं वाळत नाहीत, तिथल्या झाडांना भरपूर शेंगा, फुलं सगळं लागते. हा सगळ्या वर्ल्ड मधला असलेला बरं. जगाच्या संरचनेचा हा भाग आहे. त्याच्यामध्ये जी आपण जी जैविक शेती म्हणतो, आता तसं त्याचं अनालिसिस केल्यानंतर त्याच्यातलं एक डिपार्टमेंट म्हणजे जैविक शेती. कसं शेण जर आपण त्याच्यामध्ये वापरतो, शेतीमध्ये शेणखत, गांडूळ खत वापरतो किंवा आणखी बरेचसे काही त्याच्यातले घटक आहेत, कोंबडी खत आहे, ह्याचं जर अनालिसिस केलं तर एका ग्राममध्ये त्या चांगल्या जीवाणूंची जी कोट्यवधी संख्या आहे, तसं तर 1 ग्राममध्ये 1,70,00,000 जीवाणू मिनिमम, जास्तीत जास्त अरबोपर्यंत आहे 1 ग्राम शेणाचं अनालिसिस केल्यानंतर. तर हा जीवाणूचा फॅक्टर नंतर आलेला आहे आणि तो उत्पन्नाच्या दृष्टीनं मग विकसित केलेला आहे की फायद्याचे जीवाणू कोणते, आणि म्हणून त्याचं डिपार्टमेंट काढलं. विद्यापीठ, प्रत्येक परभणी विद्यापीठ असेल, राहुरीचं आपलं महात्मा फुले विद्यापीठ असेल किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हा जीवाणूचा एक शेतकऱ्यांसाठी म्हणून गव्हर्नमेंटनं एक राबविलेला प्रकल्प आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्याला जीवाणू पुरवठा केले जातात की जे शेतीच्या फायद्याचे आहेत. त्याच्यामुळं सेंद्रिय शेती आणि जैविक शेती असा काही वेगळा नाही, तो दोन्ही एकच भाग आहे आणि दोन्हीच्या माध्यमातून जमिनीचं आरोग्य अबाधित राखणं आणि त्याच्यातून मग सकस अन्न कसं बाहेर निघल जे आरोग्यासाठी सगळ्यांच्यात चांगलं आहे त्याच्यावर हे सगळं राबवलं जातंय. हे दोन भाग जरी दोन वेगवेगळे भाग दिसत असले तरी प्रत्यक्षात ते दोन्ही एकच आहेत. सर, आणखी एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होतोय की रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती या दोन्हीचा जर कम्पेअर केला आपण की उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर त्या व्यक्तींच्या जे कुणी ते अन्न ग्रहण करणार आहे भविष्यामध्ये, तर त्यांच्या होणाऱ्या शारीरिक लाभासाठी कुठल्या पद्धतीनं पिकवलेलं अन्न हे जास्त फायदेशीर आहे, रासायनिक की सेंद्रिय? असं आहे बघा, जर तुम्हाला पिढ्यानपिढ्या शेती करायची असेल, अबाधित ठेवायची असेल, तुम्ही जसं तुमच्या आजोबाकडून, तुमच्या पणजोबाकडून पिढ्यानपिढ्या तुमच्यापर्यंत आली, तुमच्यापासून तुमच्या पुढच्या पिढ्यापर्यंत शेती जावं असं वाटत असेल तर तुम्हाला सेंद्रिय शेती हाच पर्याय आहे. आणि त्यानंतर ही शेती फक्त तुमच्या फार झालं तर मुलाबाळापर्यंत जाईल आणि तिथून शेती संपून जाईल, कारण तिथून फार उत्पन्न निघणार नाही, त्या प्रमाणावर खर्च मोठा होईल, त्याला शेती परवडणार नाही. ही जर शेती करायची असेल ती रासायनिकचा मार्ग घ्यावा लागेल. आणि पिढ्याने पिढ्या जर शेती करायची असेल, होडी चालवायची असेल, माती जिवंत ठेवायची आणि माती जिवंत ठेवून आपल्याला जर त्याच्यातून पोटभर उत्पन्न घ्यायचे तर आपल्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. रासायनिक शेती म्हणजे सलाईनवर ठेवलेला माणूस आहे. बरोबर. सलाईन काढलं की त्याची जसं त्याला थकवा जाणवतो आणि जोपर्यंत त्याला सलाईन आहे तोपर्यंत, किंवा एखादी नशा आहे, देवजीपर्यंत, एक दारूचं व्यसन आहे, त्याने एखादी दारूची नशा केल्यानंतर त्याला 1 तास, 2 तास, 4 तास काय त्याला जी वाटते तेवढंच राहणार, तेवढीच त्याची ताकद आहे. पिकांची. आणि सेंद्रिय शेती म्हणजे ही मूळची बेस आहे, त्याला कुठल्या नशेची गरज नाही किंवा त्याला कुठली अशा आधाराची गरज, बाह्य आधाराची गरज पडणार नाही. तर त्या दृष्टीनं शेतकरी सज्ञान झाला पाहिजे आणि त्याला त्यातला हा डिफरन्स कळाला पाहिजे, जेणेकरून तो पुढे आपल्या मुलाबाळापर्यंत, नातवापर्यंत ही शेती चालवू शकेल. आणि सर, माझा असा एक प्रश्न आहे की सेंद्रिय पदार्थांनी किंवा कीटकनाशक म्हणा किंवा फर्टिलायझर्स जे असतात ते वापरून तुम्ही जर शेती केली तर ते
जे काही गायी असतील, म्हशी असतील, जे दूध देणारे आहेत, त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल? रासायनिक खाल्याच्या नंतर आणि सेंद्रिय खाल्याच्या नंतर त्यांच्या आरोग्यावर, आणि त्यांचं आपण दूध पितो, हो. त्याच्या मार्फत काय तोटे किंवा फायदे आहेत? प्लीज त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. फार आणि एकदम मूळचा प्रश्न विचारला सर तुम्ही. बरं. तुम्ही पेशंट डॉक्टर आहात. असा एक प्रश्न आहे समाजामध्ये निर्माण आहे, अगदी सगळ्या घराघरातल्या व्यक्तीला माहित आहे की एखादी नवजात शिशु असणारी एखादी महिला आहे की नुकतंच तिनं आता बाळाला जन्म दिलेला आहे आणि तिचं दूध जर ते लेकरू पित आहे, त्या दुधावर त्याचं भरणपोषण संगोपन होतं. आणि त्यावेळेस त्या बाईनं, त्या स्त्रीनं थोडंसं आंबट खाल्लं, चिंच खाल्ली असं किंवा आणखी दुसरं जर आंबट पदार्थ खाल्ले, दही खाल्लं, ताक पिलं, तर तिच्या परिणाम त्या मुलावर होतो. त्याला खोकला लागतो. आणि त्यावेळेस आपण मग घरातले सगळेजण म्हणतात की अहो तिला कशाला आंबट खायला दिले. हो, बरोबर, अगदी बरोबर आहे. मग ते डॉक्टरला दवाखान्याकडे न्यावं लागल. हे सगळ्या गोष्टी कशामुळे आल्या तर त्या मातेनं तसा आहार घेतला म्हणून त्याचे परिणाम बालकावर झाले. आता तुम्ही रासायनिक खतावर शेती करता, ही माती म्हणजे ते पिकाचं अन्न आहे, बरोबर, आणि तुम्ही जर ते दूषित केलं तर त्याच्यातून भरण पोषण होणारं पीक, बरोबर, त्याच्यामध्ये ते सगळे घटक येणार आहे. मग तुमचा जनावराचा चारा असेल, त्या जनावरांमध्ये ते जाणार आहे, तुमच्या दुधामध्ये ते येणारच आहे. तुम्ही जे काही पीक घेता खाण्यासाठी खाद्यपदार्थ आपण तुरीचं असेल, ज्वारीचं असेल किंवा आणखी जे काही आपण घेतो, ह्या सगळ्यामध्ये रसायनाचे अंश आपोआपच येणार आहे. मग ते दूषित करायचे का ते अबाधित ठेवायचे हे आपल्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे. रासायनिक शेती ही फक्त तात्पुरती आहे. थोडस एखादी गोळी घेतल्यानंतर ती बरं वाटतंय. एक उदाहरण म्हणून सांगतो सर तुम्हाला. माझं वजन आहे 62 किलो. 60 किलोचं माझं वजन आहे असं गृहीत धरा. 60 किलोच्या माझ्या वजनाच्या शरीराला 10 मिलीग्रामची एक पॅरासिटामॉल गोळी थोड्याशा साधारण ताप वगैरे साठी काम करते आणि तात्पुरतं बरं आहे, चालते. 600 टन माती एका एकरामध्ये आहे असं गृहीत धरलं तर त्याच्यासाठी हा आपण जे रासायनिक खताची डीएपीची बॅग देतो 50 किलोची, तर ती एक पॅरासिटामॉल गोळी एवढी आहे. जर तुम्ही त्याच्या पोटे खताचे मध्ये जर टाकत असताल तर एकदाच 5-5, 10-10 पॅरासिटामॉल गोळ्या जसं घेतल्यानंतर माणसाला रिएक्शन होते आणि तो मग जिवंत राहू शकतो. अगदी बरोबर. तसं तुम्ही तेवढ्या मोठ्या प्रमाणात जर खत वापरत केलं तर निश्चितच ते जमिनीचं आरोग्य बिघडणार आहे आणि तुम्हाला उत्पन्नाचं सूत्र समजणार. आणि त्याच्यामधून जे काही ते अन्न पदार्थ निर्मित होणार आहे ते शेवटी आपण माणसानं खाल्ल्यामुळं, बिलकुल, म्हणजे सध्याच्याला ह्या फर्टिलायझर्स मला वाटते सर कॅन्सर सारखे सुद्धा आजार, डायबिटीज सारखे आजार, हृदयविकारासारखे जे आजार आहेत, असंसर्गजन्य आजार, मला वाटते त्याच्यामध्ये सुद्धा हे हातभार लावत असेल. दूषित अन्न ज्याला म्हणू आपण. बापूजींनी आपल्याला शुद्ध पाणी, शुद्ध अन्न ग्रहण करायसाठी सांगितलेलं आहे. त्यांच्या 10-18 विधायक जे कार्य आहे त्यांनी लिहिलेलं स्वतःचं पुस्तक जे आहे महात्मा गांधीजींनी, तर त्याच्यामध्ये तर त्यांचा जो संदेश आहे त्यासाठी तुमचं मार्गदर्शन हे खूप आम्हाला मोलाचं वाटते सर. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. सेंद्रिय शेती ही जर पिढ्यानपिढ्या शेती करायची असेल फायद्याची आहे. त्या तुलनेत रासायनिक शेती ही खर्चिक आणि जमिनीचे आरोग्य बिघडणारी आहे. याबद्दल तर आपण आता मार्गदर्शन केलेलंच आहे. तर सेंद्रिय शेतीकडे शेतकरी कमी प्रमाणामध्ये का वळतो एवढा फायदा सुद्धा असताना? तर असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये होतो किंवा एवढे सेंद्रिय शेतीचे फायदे आहेत परंतु लोक सेंद्रिय शेतीकडे का वळत नाहीत शेतकरी? फार महत्वाचा प्रश्न आहे सर. ह्याच्यामागे शेतकऱ्याचं एक अज्ञान आहे. एक उदाहरण दाखल सांगतो बरं का तुम्हाला. बरं. आता सध्या तुरीचं पीक आहे, आता इथून पुढे येणार हरभऱ्याचं पीक आहे, मागं सोयाबीनचं पीक झालेलं आहे, किंवा ज्या ज्या वनस्पती निसर्गतः आपल्याकडे आहेत त्या वनस्पतीमध्ये फ्लावरिंग किंवा फुलांचा बहार येण्याची एक सिस्टम आहे, पद्धत आहे आणि ते त्याच्या वयानुसार ते येतेच. आता काय होते पहा, ज्यावेळेस त्या वनस्पतीला फूल येते, फूल आल्यानंतर निसर्गानं त्याच्यामध्ये परागसिंचनाची एक पद्धत ठेवलेली आहे किंवा एक सिस्टम आहे त्याची. ती मधमाशा, भुंगे, कीटक,
फुलपाखरं किंवा आणखी काही छोटे छोटे मुंग्या वगैरे कीटक हे सगळं परागसिंचन करतात आणि आपल्याला काय करतात नेमकं त्यावेळेस आपले शेतकरी की कुठलं तरी तीव्र असं कीटकनाशक आणायचं आणि त्या फुलावर मारून टाकायचं, त्या पिकावर मारायचं. त्याचा परिणाम असा काय होतो की ते कीटकनाशक आहे ते स्पर्शजन्य आहे, आंतरप्रवाही. स्पर्श केला तरी तो कीटक मरतो, त्यानं खाल्लं तरी तो मरतो. म्हणजे तुमच्याकडे कीटकनाशक ते कुठलंच कीटक तिथं जवळपास फिरकणार नाही त्या पिकाच्या. आणि त्याचा फ्लावरिंगचा जो पिरियड आहे तो तसाच निघून जाणार आहे, त्याचं परागसिंचन होणार नाही. तुम्ही परागसिंचन त्या तीव्र कीटकनाशकानं बंद केलं आणि परागसिंचनच झालं नाही तर मग उत्पन्न पदार्थ पडणार नाही. मग त्याचं खापर कुठं तर फोडायचं. मग ते काल धुळी फिरली बघा 4 दिवसापूर्वी, त्याच्यामुळे हे असं. हे आम्हाला तर माहितच नव्हतं सर. बरोबर आहे, त्याच्यानंतर महत्वाची माहिती दिली तुम्ही. मध्ये पावसानं ताण दिला आणि त्याच्यामध्ये माझं पीक सगळं गेलं. म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं जे त्याचं वाढ होते पिकांच्या उत्पादनाची ती खुंटली जाते. निसर्ग ह्या कीटकनाशकामध्ये सक्षम आहे. आणि सेंद्रिय पद्धतीने जे कीटकनाशक आपण तुम्ही तयार करता सर तुमच्या मार्फत आणि आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता, विक्री करता, तर त्याचा असा काय लाभ होईल शेतकऱ्यांसाठी? हा सेंद्रिय पद्धतीचा हाच फायदा आहे की ज्यामुळे काय होतंय निसर्गाच्या कुठल्याच घटकाला हानी होत नाही. म्हणजे मधमाशी तुमच्या फुलावर येणार, तुमच्या वनस्पतीवर येणार, तुमचं तुरीचं असेल, हरभऱ्याचं असेल, सोयाबीनचं असेल, टोमॅटोचं पीक असेल, मिरची असेल, जे काही तुम्ही पीक घेता त्याच्यावर हे मधमाशाची मोठ्या प्रमाणात संख्या येणार. परागसिंचन ते ऑटोमॅटिकली करणार. ते तुम्हाला करायची गरज नाही, ते निसर्ग करणार आहे. फक्त त्याच्यासाठी लागणारं पोषक वातावरण तुम्ही तयार करा. हे सगळं ज्यावेळेस निसर्ग त्या पद्धतीनं चालेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणात तुमच्या पदार्थ उत्पन्न पडणार आहे. आता जंगलातल्या बोरीची झाड आहेत, जंगलातल्या आंब्याची झाड असतील, तिथं कोणी कीटकनाशकाची फवारणी करीत नाही. पण सर तुमच्या बांधावरच कुठलंही बोरीचं झाड जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः त्याचे फळं लागल्यानंतर त्याचे फाटे जमिनीला टेकतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फळं लागतात. तुम्ही फवारणी करायची गरज नाही, तुम्ही कुठलं फर्टिलायझर द्यायची गरज नाही. निसर्ग त्याच्यासाठी सक्षम आहे. फक्त आपली दिशा चुकलेली आहे. आणि ज्या सेंद्रिय पद्धतीच्या आपण त्या दिशेने ज्यावेळेस येऊ त्यावेळेस मोठ्या प्रमाणाने उत्पन्न आपल्या पदार्थ पडणार आहे. फक्त ती दिशा आपल्याला समजून घ्यायची. आणि ते शेतकऱ्याचं थोडंसं अज्ञान असल्यामुळं शेतकऱ्याला ह्याचा हा फरक लक्षात येत नाही. नाहीतर माझा एक असा निरीक्षण आहे, आपल्या भागामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतात. सरासरी मला वाटतं की 20 वर्षापासून सोयाबीन आपल्याकडे आहे. 20 वर्ष सोयाबीन पेरल्यानंतर शेतकरी कुठल्या तरी दुकानदाराकडे जातो आणि त्याला विचारतो की ही अशा प्रकारची हिरवी आळी त्या सोयाबीनवर आलेली आहे. 20 वर्षामध्ये त्याला लक्षात आलं नाही की हिरवी आळी ही दरवर्षी येणारा हाच रोग आहे. आज त्याच्यावर येणारा तो करपा असेल, आज येणारा त्याच्यावर आजार आहे, पण त्याच्यावर काय करावं लागतं हे त्या शेतकऱ्याला अजून लक्षात नाही. आणि त्याच्यामुळे काय होते शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा इतर लोक घेतात. बरोबर. आणि मग त्याचा खर्च वाढत जातो. बरोबर. त्याच्यासाठी शेतकरी आधी सज्ञान झाला पाहिजे. हे ज्यावेळेस सज्ञान होईल त्यावेळेस मोठे मोठे शेतकरी असतात. तुम्हाला विशेष आणि गर्वानं सांगा वाटतं बरं का, आपल्याकडच्या शेतकऱ्याला माहित नाही. बरं. जपाननं 1984 साली EM सोल्युशन नावाचे जीवाणू तयार केलेले आहेत जे की सेंद्रिय पद्धतीतले जीवाणू आहेत. बरं. आणि तो 700 रुपयाचा एकरी खर्च आहे. कुठलेही फर्टिलायझर लागत फक्त 700 एकरी, फक्त 700. आणि तुम्ही जे उत्पन्न घेता, तुम्हाला समजा आता सोयाबीन 10 क्विंटल होते तर तुम्हाला सांगतो निश्चित 15 क्विंटल सोयाबीन तिथं होते. सर एक आदर्श शेतकरी सुद्धा आहे. आणि सर ह्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, याच गोष्टीवर त्या जपाननं नोबेल पुरस्कार मिळवला आहे. अख्ख्या जगामध्ये सगळीकडे EM सोल्युशन विकलं जातंय. ग्रेट. भारतामध्ये मॅपल कंपनीला त्याची परवानगी दिलेली आहे. आणि ती मॅपल कंपनी, अमेझॉन, आता तर सगळ्याकडे मोबाईल झाले, मोबाईलवरून मागू शकता. बरोबर आहे. तोच पद्धतीचा हाच घटक आपल्याकडे एका शास्त्रज्ञानं विकसित केला होता. बरं. थोडासा किचकट पद्धत होती. त्याला ते सुभाष पाळेकर नावाचे एक शेतकरी शास्त्रज्ञ होते, त्यांनी ते जीवामृत, घनजीवामृत वगैरे बनवलं. ती सुद्धा नैसर्गिक शेती पद्धती एक थेरी होती.
पण त्याच्यापेक्षा स्वस्त आणि मस्त सुरळीत असणारं हे जर वापरलं, आज जग वापरते हो. आणि त्याच्यामुळं शेती सुजलाम सुफलाम आहे. ते लोक नोबेल पुरस्कार मिळवायला लागलेले, आपली शेतकरी सगळे रासायनिकडे पळायला लागलेले आहेत. बरं. म्हणजे त्यांना ते अज्ञान असल्यामुळं हे लक्षात येत नाही. सर, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण जे कीटकनाशक तयार करता सेंद्रिय पद्धतीने, हो. त्याचबरोबर खत तयार करता, हा. त्याची एकंदरीत प्रोसेस कशी असते किंवा ते कशा घटकापासून तयार केले जातात आणि कसं तयार केलं जातं, त्याबद्दल थोडस मार्गदर्शन सविस्तर द्यावं. मी त्याची पद्धत सांगतो सर. एक सोपी पद्धत आहे. साधारणतः एक 5 एकर शेती आहे असं आपण गृहीत धरू आणि त्याच्यासाठी आपल्याला हे बनवायचंय. बरं. एक आपण प्लास्टिकचं चवळ म्हणतो, प्लास्टिकचं काय कव्हर असेल, झाडाखाली अंथरून घ्यायचं. बरं. त्याच्यावर 1 ट्रॉली शेणखत आपल्याला टाकायचं. 1 ट्रॉली शेणखत टाकल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे जीवाणू जे की विद्यापीठ पुरवते. आपल्याकडे आपल्या कृषी सहाय्यक असतील आपल्या गावातले, असतात ना सर, किंवा तालुक्याला पंचायत समितीला आता तर मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणू पुरवठाचा चालू आहे. वा वा. पण आम्हाला माहित नाही सर अद्यापही. ग्रामीण भागात आम्हाला माहिती नाही अद्याप. ते सगळे जीवाणू आणून त्या शेणखतामध्ये आपल्याला मल्टिपल करायचे. अच्छा. जसं आपण थोडस विरजण घेतो आणि त्या दही तयार करतो. त्या पद्धतीने जीवाणू मल्टिपल करायचे. अच्छा. त्या शेणखतामध्ये टाकून द्यायचे, मिसळून टाकायचे. तिथं टाकल्यानंतर ते मल्टिपल होतात आणि तुमचं दह्यासारखं ते 1 ट्रॉली शेणखत तयार होते. आता तुम्हाला उदाहरणासाठी म्हणून सांगतो. बरं. सर, विदर्भामध्ये अमृतराव देशमुख म्हणून एक शेतकरी आहे. एकरी 50 क्विंटल ते कापूस काढतात. एकटेच नाही, जी विद्यापीठाला शक्य नाही ते शेतकऱ्यांनी केलेलं आहे. गर्वाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचा फॉलोअर्स करणारा आज 10 लाखापेक्षा जास्त ग्रुप महाराष्ट्रामध्ये आहे. बेस काय, तर त्या शेणखतावर हे जीवाणू मल्टिपल करून ती 1 ट्रॅक्टर शेणखत आहे ते त्या कापसाला टाकतात. म्हणजे बेस काय, तर तिथं नैसर्गिक पद्धतीचे जीवाणू मल्टिपल केले जातात आणि जमिनीचं आरोग्य सुरुवातीला अबाधित राहतं. आता हे 1 ट्रॅक्टरचे शेणखत आहे मल्टिपल झालेलं. हे आपल्याला काय करायचंय, त्याचे 4 भाग करायचे आणि 4 वावरामध्ये टाकायचे. म्हणजे तुमच्या जमिनीचं आरोग्य अबाधित ठेवणारे सगळे जीव, सजीव जीव तिथं राहतील आणि जमीन जिवंत असल्यानंतर तिथल्या पिकावर रोग, कीड किंवा दुसरं कुठलंही असं जमिनीचा पोत चांगल्या पद्धतीने सुधारेल. आणि साहजिकच त्याच्यात येणारं जे पीक आहे, तिथून निघणारं उत्पन्न आहे, ते सगळ्यापेक्षा कसदार असणार आहे, जोमदार असणार आहे, निरोगी असणार आहे आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पोते भरून देणार आहे. आता ही सोपी आणि साधी पद्धत आहे. आणि भूतदयेसारखं सुद्धा आहे. कुठले तुमचे कीटकनाशक रासायनिक नसल्यामुळे तुमचे कुठले जंतू मरणार नाही, जीवजंतू मरणार नाही. काही सर, खूप आपल्या पृथ्वीला, वसुंधरेला जे म्हणतो आपण की आपण सगळ्यांसोबत सगळ्यामध्ये देव पाहिला पाहिजे, त्या पद्धतीचं सुद्धा आपलं उत्पन्न होईल, आता हे निर्माण होईल. बरोबर आहे सर, चांगली फिलॉसॉफी आहे. थोडासा प्रश्न शेतकऱ्याला असा पडतो की हे जीवाणू आणायचे कुठून, कोणते आणायचे, कोणते म्हणजे कुठे मिळणार, त्याचा खर्च किती वाढल. तर त्याच्यासाठी आणखी एक सोपी पद्धत सांगतो. बरं. अगदी स्वस्त आणि एकदम इफेक्टिव्ह, पॉवरफुल. बरं. एक EM सोल्युशनची एक बॉटल 600-700 रुपयाची. बरं. 200 लिटर पाण्यामध्ये टाकायची. बरं. 2 किलो गुळ टाकायचा. ते विरजण लावायचे आपल्याला. विरजण लावायचं. 200 लिटर तयार होणार आहे. हे 200 लिटर बनलेलं जे 8-10 दिवसामध्ये ते बनते. युट्यूबला त्याची शेकडो व्हिडिओ आहेत. आणि ते 200 लिटरचं जे द्रावण बनतंय ते त्या शेणखतावर टाकायचं. अच्छा. आणि ते सगळं मल्टिपल होईल. 15 ते 20 दिवसामध्ये मल्टिपल झाल्यानंतर त्याला मिक्स करून घ्या आणि ते जर आपल्या जमिनीमध्ये टाकलं, बरं, तर ते 700 रुपये आणि एक ट्रॅक्टरचे 3000 रुपये. बरं. तर त्याच्यामध्ये आपलं 4 एकरचं आपलं म्हणजे फक्त 3700 रुपयामध्ये 4 एकर पर्यंत आपल्याला आपलं शेतीमध्ये 4 एकर शेती. वा. अगदी सगळ्यात पॉवरफुल उत्पन्न देऊन जाते, जे की रासायनिक शेतीच्या कैक पटीनं पुढे. छान. म्हणजे सगळे रासायनिक शेतीवाले सुद्धा तिथे चितपट होतील. इतक्या चांगल्या पद्धतीची ही पद्धत आहे आणि शेतकऱ्याला सगळ्याला ही समजावी आणि त्याच्यातून शेतकरी सज्ञान व्हावं ही माझी भावना. म्हणजे आपल्याला याला तालुका कृषी विभाग जे काय
प्रत्येक कुठला विभाग तालुक्याला मदत करेल सर आपल्याला? त्याच्यासाठी आपले जे गावामध्ये कृषी सहाय्यक आहे हम्म. त्यांच्याकडून मदत मिळते. बरं. त्याच्यानंतर पंचायत समितीला तो विभाग आहे, कृषी विभाग. कृषी विभाग, त्याच्या मार्फत जीवाणूचा पुरवठा केला जातोय. बरोबर. त्याच्यानंतर विद्यापीठ आहे हो. वेगवेगळे, आणि जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र म्हणून शेतकऱ्यासाठी स्पेशली हे जीवाणू पुरवठा केले जातात. बेस्ट. मग त्याच्यात बुरशीचे जीवाणू असतील किंवा चांगल्या फायद्याचे जे काही जीवाणू आहेत ते सगळे संवर्धन करून शेतकऱ्याला अल्प दरामध्ये पुरवठा केला जातो. ते आणायचे आणि आपल्याला शेतात मल्टिपल करायचे. छान छान सर. हे झालं सेंद्रिय खताबद्दल. आणि जे कीटकनाशक आपण जे फवारणार आहोत हो. त्याची प्रोसेस कशी आहे, तुम्ही कसं करता तयार ते? हा, आता ते फार ते- आणखी ते सुद्धा सुरळीत सोपं आहे सर. बरं सर. कीटकनाशकामध्ये साधारणतः आपल्या शेतामध्ये जनावरं जे खात नाही, बरं. जनावरं ज्या वनस्पती खात नाही, हा. रुचकी असेल, बरं. त्याच्यानंतर आपल्याकडचं निरगुडी असेल, बरं. बेसरम हे वनस्पती आहे, आहे. त्याचं खात नाही जनावर. हो हो हो. अशा ज्या जनावर न खाणाऱ्या वनस्पती आहेत, हो, अशा हो, हो. 10 वनस्पती एका जागी घ्यायच्या. शक्य असलं तर गोमूत्रामध्ये भिजू घालायच्या हो. आणि त्या भिजू घालून त्याचं थोडंसं विरजन लावल्यासारखं किंवा फर्मेंटेशन करायचे. हा 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 हा. आणि त्या 10 वनस्पतीचा अर्क काढून घ्यायचा. कुठली कीड, कुठला रोग, कुठलं काहीच येत नाही. आणि खूप- साधी सोपी पद्धत आहे, आपल्याच शेतामध्ये सगळं ते. खूप छान छान. खूप. आजूबाजूच्या पद्धती. आणि आपल्या श्रोत्यांना आवश्यकता लागल्यास सरांचा मोबाईल नंबरही ह्या मुलाखतीमध्ये मी शेवटी देणार आहे. हो. तर तुम्ही सरांनाही सरळ फोन करू शकता. होय. तर त्याचबरोबर खूप महत्वाची माहिती जी की तुम्हाला कीटकनाशक तयार ते स्वतःही करतील सर, त्यांच्याकडूनही तुम्हाला ते विकत घेता येईल. किंवा तुम्हाला जर वाटलं तर वेगवेगळे युट्यूब वगैरे असतात, हो बिलकुल. तर त्याच्या सहाय्यावरून तुम्ही तयार करू शकता ते घरी सुद्धा. तर खूप चांगलं मार्गदर्शन सरांकडून आपल्याला होतंय. तर आता आपण एका शेवटच्या पुढच्या प्रश्नाकडे वळू की सेंद्रिय शेती किंवा रासायनिक शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या नेमक्या चुका काय होतात सर? हा. सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती दोन्ही करीत असताना एक तर आपण आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संज्ञान असलं पाहिजे शेतकऱ्यांनी की सेंद्रिय कशाला म्हणायचं. आता बाजारामध्ये, मार्केटमध्ये अशा बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत की जे सेंद्रियच्या नावावर काही विकायला तयार आहेत. तर त्याच्यासाठी एक साधा प्रश्न आहे सगळ्यांसाठी, शेतकऱ्यांनी त्याच्यावर विचार करावा बरं का. बरं. दूध आपण गाईचं पितो, म्हशीचं दूध पितो किंवा शेळीचं असेल, जे काय असेल. आमच्या भागामध्ये सांबर नावाची एक वनस्पती आहे, तिचं दूध निघतं. हो. रुचकी नावाची एक वनस्पती, तिचं दूध निघतं. बरोबर. काही वनस्पतीपासून दूध निघतंय, पांढरा द्रव निघतो. पण ते आपण खातो का? नाही. ते दूधच आहे पण ती खात नाही. बरोबर. तर त्याच्यामध्ये जे रासायनिक बदल आहे जैविक आणि अजैविक मध्ये, हो. ते दूध वनस्पतीपासून जरी निर्मित असलं बरोबर. तर ते रासायनिक मध्ये मोडतंय. त्याचे मॉलिक्यूल तपासल्यानंतर ते शरीरासाठी हानिकारक आहे आणि ते लॅब मध्ये टेस्ट केल्यानंतर लक्षात येते. हो. तसं आता जे मार्केटमध्ये जे आलेल्या वेगवेगळ्या निविष्ट आहेत, हो. फवारणीचे औषधं असतील किंवा आणखी जे काय असतील, ते फसवणूक केली जाते. त्याच्यासाठी आपण आधी संज्ञान होणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्यापासून महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडं फार असं काही कष्टाचं नाही. एक ट्रॅक्टर शेणखतापासून आपण 4 एकर शेती करू शकतो. हा एक मुद्दा झाला. रासायनिक शेतीमध्ये एक चूक आहे. बरं. ह्या शेतकऱ्यांची एक लक्षात एक गोष्ट येत नाही की जे काही आपण रासायनिक खतं देतो, बरोबर, त्या रासायनिक खताला विघटन करणारे जीवाणू हे त्या जमिनीत जोपर्यंत नाही तोपर्यंत तुमचा दिलेला कुठलाही हा रासायनिक खत हा त्या पिकाला लागू होत नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणजे आपण टाकलं तरी त्या मानाने त्याचा काही फायदाच होत नाही, लागूच होत नाही. आणि त्याला त्या फॉर्म मध्ये बदलण्यासाठी जसं आपण आता डीएपी टाकलेला आहे, 10-26 टाकलेला आहे, जे काही आपण मिश्र खत देतो त्या खताला P2O5 ह्या फॉर्म मध्ये बदलावं लागेल आणि ते बदलल्यानंतर ती पिकाचा अन्न आहे. पण त्याच्यासाठी कोण आहे तर ते जीवाणू आहेत. आता माझ्या घरी ज्वारी आहे. साधारणतः आपण बोलताना बोलतो की आपण ज्वारी खातो का, तर ज्वारी खातो. पण प्रत्यक्षात आपण ज्वारी अशी किलोभर, अर्धा किलो, पाव किलो किंवा वाटीमध्ये जेवण ज्वारी खात नाही. त्याची प्रोसेस आहे. त्याला दळावं लागेल, त्याचं पीठ तिंबून त्याची एक भाकरी विशेष तापमानावर भाजून मग ती ताटात आल्यानंतर आपण खातो.
तसं रासायनिक खत तुम्ही टाकल्यानंतर त्याचं विघटन हे जीवाणू करतात आणि जीवाणूनं विघटन केल्यानंतर मग ते पिकाचा अन्न आहे. बरोबर. हा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा जो गैरसमज आहे की खत दिल्यानंतर ती पिकाला लागू होते. तर बरोबर. हा गैरसमज त्यांच्या मनातून जोपर्यंत निघणार नाही आणि जीवाणू बद्दलचं नॉलेज त्यांना लक्षात येणार नाही, बरोबर. तोपर्यंत सर त्यांच्या शेतीमध्ये काही क्रांती होणार नाही, फारसा फरक पडणार नाही. खत टाकल्याचं समाधान आहे, पदरामध्ये काही पडणार नाही. काही पडणार नाही. तर हृदयविकार व रक्तवाहिन्या संबंधी रोग, मधुमेह प्रकार 2 यासारखे जे असंसर्गजन्य आजार आहेत त्यासाठी 2015 मध्ये युनायटेड नेशन्सने 17 शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत. त्यामधील आपलं जे असंसर्गजन्य आजार रोकथाम करण्यासाठी जे नियोजन केलेलं आहे ते 3रं लक्ष्य आहे. त्याच्यातलं 3.4चं जे लक्ष्य आहे ते हे जे आजार आहेत असंसर्गजन्य आजार, हृदयविकार, रक्तवाहिन्या संबंधीचे रोग, मधुमेह प्रकार 2 यासारखे आजार होऊच नयेत किंवा झाल्याच्या नंतर त्यांना प्रतिबंध कसं करायचं आहे त्या पद्धतीने त्यांनी ते नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये छोटासा एक खारीचा हातभार लागावा म्हणून आपण गांधी रिसर्च डिपार्टमेंट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे यांच्या मार्फत हा संशोधकीय अभ्यास करत आहोत. त्यासाठी बापूजींनी जे खेड्याकडे चला ही आपल्याला हाक दिलेली आहे, तर त्याच्या अनुषंगानं खेड्यातील लोकांचं जीवन एक स्वयंपूर्ण व्हावं, ते स्वतः आपल्या शेतीमध्ये मधून उत्पन्न घेऊन मोठ्या प्रमाणात ते स्वयंपूर्ण व्हावेत, आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा रोजगाराच्या दृष्टिकोनातून म्हणा. तर त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि या ठिकाणी आपल्याला श्री सचिनजी वळसंगीकर साहेबांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. जो सेंद्रिय शेती, रासायनिक शेती यामधला फरक, त्याचबरोबर सेंद्रिय शेतीकडे का वळावं, त्या अनुषंगानं आम्ही सचिन सर एक्सपर्ट असल्यामुळं आम्ही त्यांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर सचिन सर आपलं श्रोत्यांना आपल्या मार्फत पूर्ण परिचय द्यावा. माझं नाव आहे सचिन गोपाळराव वळसंगीकर, राहणार वळसंगी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. माझा दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर आहे 9579382607. आणि मी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या ट्रेनिंग घेतलेले आहेत. जसं NIPHM हैदराबाद, वनस्पती स्वास्थ्य संवर्धन संस्थान, त्याच्यामध्ये जीवाणू बनवण्याची मी सगळी ट्रेनिंग घेतलेली आहे. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये माझे काही त्याच्यामध्ये ट्रेनिंग झालेली आहे 8-10 दिवसाच्या. परभणी विद्यापीठामध्ये झालेली आहे. आणि त्याच्या अनुषंगानं मी हा सगळा प्रयोग, हे सगळे असणारे जे परिमाण आहेत ते मी माझ्या शेतीत राबवले. माझ्यासोबत असणाऱ्या बऱ्याचशा शेतकऱ्याबरोबर हे वापरलेलं आहे, हे त्यांना राबवायला लावलेलं आहे. आणि त्याच्यातून आपल्या रासायनिक शेतीच्या तुलनेमध्ये जास्त उत्पन्न आम्ही तिथं काढलेलं आहे, जे की एकदम सुंदर आणि हेल्थफुल आहे शेतकऱ्याच्या आरोग्यासाठी, समाजाच्या आरोग्यासाठी आणि जमिनीच्या आरोग्यासाठी. अशा प्रकारचं उत्पन्न आम्ही बऱ्याच शेतकऱ्याचं काढतो. अजूनही चालू आहे तो उपक्रम. आणि त्या निमित्तानं मला डॉक्टर साहेबांनी वाघमारे सरने इथं बोलवलं, त्याच्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक धन्यवाद करतो. नाही, खरं तर आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत सर. या माझ्या वैयक्तिक संशोधनासाठी, त्याचबरोबर शासनाचे जे ध्येय आहे योग निसर्गोपचाराच्या वृद्धीसाठी, आहे की नाही सर? तर त्यासाठी आपली ही मुलाखत खूप मोलाची मला वाटते. त्यामुळं ही मुलाखत मी आपल्या संशोधन केंद्रामध्ये, त्याचबरोबर माझ्या निसर्गोपचाराच्या व्यवसायामध्ये, त्याचबरोबर आशा योग निसर्गोपचार इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना ही प्रसिद्धी देईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना, वृत्तपत्रांना प्रसिद्ध करेल. सर, आपला मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.